लातूर जिले के नलेगांव में पिछले 65 दिनों से कलाकारों और दिव्यांगों की मांग को लेकर राष्ट्रीय बहुजन पार्टी का आंदोलन जारी। प्रशासन द्वारा अभी तक यहाँ पर कोई संज्ञान नहीं। इसी के विरोध में राष्ट्रीय बहुजन पार्टी और राष्ट्रीय कलावंत मंच के संयुक्त तत्वाधान में श्रीमती दीपबाला तुपकर और श्री दत्ता जाधव सचिव के मार्गदर्शन में 20 जुलाई 2026 से लातूर तहसील कार्यालय पर कलावंत महामंडल कलाकार मंडल की स्थापना करने सहित कुल 12 मांगों के लिए अन्य त्याग भूख हड़ताल की जा रही है। इसकी मांगे समाज हित में है और उम्मीद है कि संबंधित वर्ग को न्याय मिलेगा। लातूर से वंदे भारत रिपोर्टर श्री प्रणव पोद्दार की विशेष रिपोर्ट। काय आंदोलनाचा विषय काय आहे तुमचा? विषय असा आहे की गेल्या 65 दिवस झाले आज नळेगाव येथे राष्ट्रीय बहुजन पार्टीचं आंदोलन चालू आहे. आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून उच्चभ्रू कन्नड कामगार संघटनेमार्फत आज आपण अन्नत्याग उपोषण गांधी चौकात लावलं होतं. पण प्रशासनाला सहकार्य म्हणून आम्ही तहसील कार्यालय त्यांना ठीक आहे म्हणून त्यांच्याही प्रशासनालाही मान दिला आणि तिथं उपोषणाला आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. परंतु आम्हाला एकच म्हणायचं की जे की आमच्या 12 मागण्या आहेत का, आमच्या मागण्या रास्ताविरस्त आहेत का, कलावंताच्या मागण्या आहेत का. आणि कलावंत आमचा एकच गावाचा नाही, जिल्ह्याचा नाही, तालुक्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कलावंताचा विषय आहे. आज आमच्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून प्रशासनाने आमच्याकडं लक्ष द्यावे आणि याची दखल घेऊन योग्य ती न्याय द्यावा. धन्यवाद. चल कलावंताच्या मागण्या आधार अपंग संघटनेचे अध्यक्ष अन्नत्याग उपोषण आणि शासनाकडे अशी मागणी कलावंतांना अनुदान 5,000 आणि अपंगाच्या वारंवार पगारी होत नाही किंवा झाल्या तरी 1,500 आहेत, 2,500 आणि 1,500 आले त्याच्यासाठी पण आहे. चालतंय.